कच्चे तेल आयात करण्यावरून अमेरिकेनं भारताची मोठी आर्थिक कोंडी करण्याचा पवित्रा घेतलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% दंडात्मक आयात कर लादणाऱ्या कायद्याचं पालन करण्याचा निर्णय घेतलाय। पाहूयात यावरच एक स्पेशल रिपोर्ट। अमेरिकेकडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न। रशियाकडून तेल खरेदी केल्यास 500% टॅरिफ लादणार। अमेरिकेचे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर पाऊल। रशियाकडून जे देश पेट्रोलियम उत्पादनं किंवा युरेनियमची खरेदी सुरू ठेवतील त्यांच्याकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर कमीत कमी 5% आकारला जाऊ शकतो। प्रस्तावित कायदा अमेरिकन सिनेटमध्ये मांडण्यात आलाय। या प्रस्तावित कायद्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। या कायद्यामुळे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% दंडात्मक आयात कर अमेरिकेला लादता येणार आहे। या विधेयकाचे मुख्य रिपब्लिकन पुरस्कर्ते सिनेट सदस्य लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर या कायद्याच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। मात्र ट्रम्प यांनी या कायद्याला पूर्ण पाठिंबा देत असल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलंय। ट्रम्प यांच्या मते यामुळे अमेरिकेला भारत, चीन आणि ब्राझील सारख्या देशांवर दबाव आणण्यासाठी प्रचंड राजकीय आणि व्यापारी ताकद मिळणार आहे। आखाती देशातील युद्ध सुरू झाल्यापासून ते भारतानं आपल्या देशांतर्गत इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे। भारत सध्या रशियाच्या कच्च्या तेलाच्या प्रमुख ग्राहकांपैकी एक असून रशिया आणि भारताचे संबंध चांगले असल्यानं या व्यवहारात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय। भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवावी किंवा कमी करावी यासाठी अमेरिकेनं भारताला काही मुदती दिल्या होत्या। मात्र भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली। परिणामी अमेरिकेनं भारताला व्यापारी करांमध्ये सवलत देण्यास नकार दिलाय। भारतानं रशियाकडून तेल आयात पूर्णपणे बंद करावी यासाठी ते भारत सरकारवर दबाव आणण्याची शक्यता आहे। मात्र भारत अमेरिकेचा हा दबाव मांडण्यास अजिबात तयार नाही। यापूर्वी दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत भारतानं आपली बाजू ठामपणे अमेरिकेसमोर मांडली होती। त्यामुळे त्यांनी त्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं। आता हॉर्मुझचा मार्ग मोकळा होण्याच्या स्थितीत असताना अमेरिकेनं पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न या नव्या प्रस्तावित करारातून केलाय। अमेरिकेच्या दबावामुळे भारताला रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल बंद करावे लागले तर भारताला आंतरराष्ट्रीय बाजारातून महाग तेल खरेदी करावे लागले। यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 5 ते 7 रुपयांनी वाढू शकतात, ज्यामुळे पुन्हा एकदा मालवाहतूक महाग होऊन सर्वसामान्यांचं मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। गेल्या काही महिन्यात भारतासह जगभरातील तेल आयातदार देश एका मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतायत। त्यात अशा प्रकारच्या अमेरिकेच्या जाचक अटी पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे करणाऱ्या ठरणार आहेत। अमेरिकेच्या या दरपोक्तीमुळे भारतातील इंधन क्षेत्रातील शेअर्स 2.8% घसरले। यामुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी कमजोर होण्याची भीती आहे। भारतानं नेहमीच आपल्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचं पालन केलं आहे, म्हणजेच भारत कोणत्याही एका देशाच्या दबावाखाली निर्णय घेत नाही। मात्र अमेरिकेच्या या नव्या पवित्र्यामुळे भारताला एका बाजूला स्वस्त रशियन तेल आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेसोबतचा अब्जावधी डॉलर्सचा व्यापार या दोघांमध्ये समतोल राखण्याचं मोठं आव्हान स्वीकारत यातून मध्यम मार्ग काढावा लागणार आहे। भारत आपल्या गरजेच्या 80% जास्त तेल आयात करतो। अशा परिस्थितीत देशांतर्गत महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी जिथून परवडणाऱ्या दरात तेल मिळेल तिथून ते खरेदी करण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं यापूर्वीही स्पष्ट केले। आखाती युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेनं भारतावर अनेकदा निर्बंधांची भीती दाखवली, परंतु भारतानं रशियाशी असलेले संबंध तोडण्यास ठाम नकार दिलाय। भारताचे परराष्ट्र धोरण हे कोणत्याही एका महासत्तेच्या इशाऱ्यावर चालत नाही, हे भारतानं अनेकदा जागतिक मंचावर सिद्ध केलंय। युरोपीय देश स्वतः रशियाकडून गॅस आणि इतर ऊर्जेची खरेदी करत असताना भारताच्या तेल खरेदीवर बोट ठेवणं निव्वळ दुटप्पीपणा आहे, अशा शब्दात भारतानं अमेरिकेला प्रत्युत्तर दिलंय। प्रशांत महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी
अमेरिकेला भारताची अत्यंत गरज आहे. क्वाड सारख्या शक्तिशाली संघटनेत भारत हा मुख्य स्तंभ आहे. जर अमेरिकेनं भारतावर 500% अतिरिक्त शुल्क लादले तर दोन्ही देशांमधील लष्करी आणि धोरणात्मक संबंध बिघडतील, जे आजच्या परिस्थितीत अमेरिकेला परवडणारे नाही. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर दंडात्मक कर लादला तर भारतही गप्प बसणार नाही. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनांवर, विमानांच्या सुट्या भागांवर आणि तंत्रज्ञानावर जशास तसे कर लादू शकतो. यामुळे अमेरिकन कंपन्यांचं मोठं नुकसान होईल, ज्याचा दबाव स्वतः ट्रम्प प्रशासनावर येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या अमेरिकन कंपन्यांसाठी भारत ही सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ आहे. अमेरिकेनं कोणत्याही स्तरावर भारतासोबत व्यापार युद्ध सुरू केल्यास अमेरिकेलाच महसुलाचा मोठा फटका बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.